मुळदे गाव हायवे पासून एक 6 किलोमीटर आत. गड बसलाय मा एक खाऊ घेऊ गेलंय सर पाहुण्यांसाठी. बघूया काय घेता आधी. काय घेतं तर आपल्या भाईंकडे जाऊया माहिती घेऊसाठी. भैया खंय दुकान असा? या रोडात गेलाय मी आज. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, मी आणि आजी आज मुळद्याक जातलो असो आणि थोडीफार मजा मस्ती धमाल होतली. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ऑल ओव्हर सिलेक्ट नक्की करा. आणि जर ह्यो माझा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर जास्त उशीर न करता माझा व्हिडिओ सुरू करूया. लेट्स गो. पहिला हेल्मेट घालतोय, गाडी चालू केलंय, हेल्मेट घात तर वरती न्यावी गाडी. कपडो असो मुकाळता. गड बसलाय मा. तर मंडळी, प्रवास करून येलंय आळवे फरसांकडे पाहुण्यांका खाऊ घेऊ. चला जाऊया. एक खाऊ घेऊ गेलंय सर पाहुण्यांसाठी. बघूया काय घेता आधी. काय घेतं काय घेतलं काय घेतलं गे बघूया. थंडाची बाटली एक घेतो. घे मग. नको घे मग. 2 दिवस आवाज दिली. फरसाण बिस्किटा काय काय घेतले नाही ना. होय घे. हा मालवणी रोहन 33 सर्च मारतो. आणि हे 2 थंडाचे बॉटल. किती आले? थांब थांब मी देतोय. भाई किती आले? 105 100. तर आपल्या भाईंकडे जाऊया माहिती घेऊसाठी. भैया खंय दुकान असा? हा वेंगुर्ला रोड मेन पिंगोडी टर मापसगड डेटा गणपती मंदिरच्या समोर दुकान आहे. आळवे फरसाण स्वीट मार्ट. नाव काय म्हटलं? दुकानचं नाव आळवे फरसाण स्वीट मार्ट. आमची 3 शाखा आहेत. एक कुडाला एक शाखा आहे, माणगाव आणि पिंगोडी. कुडाला पण आहे. कुडाला कुठे? ह्याच्यात आंबेडकर नगरात स्टँडच्या जरा पुढे रेव्होल्युशन रोडला आहे. तर भाईंनी सांगल्याप्रमाणे नक्की भेट द्या दुकानात अवश्य. तर मंडळी, मी नेहमी हैसरच इलंय काय हैसरच खाऊ वगैरे घेऊन जाते घरात. अप्रतिम आणि उत्कृष्ट हैसर खाऊक मिळता.
फरसाण, शेव, चिवडो असं मालवणी पद्धतीने कुरकुरीत लागता, मस्तपैकी फ्रेश असता. असा बराच काही कुरकुरीत खमंग पदार्थ मिळतात. तुम्ही कधी येलात तर नक्की भेट द्या. आळवे फरसाण स्वीट मार्ट, म्हापसेकर टिटा, पिंगोळी. चला जाऊया पुढच्या प्रवासात, जास्त उशीर न करता. चला आता ह्यो मी ऐसून येयलाय वेंगुर्ल्यात ना मठात नाही येयलाय. आता आमका ह्या दिशेन जाऊचा. चला लवकर, जास्त उशीर न करता चला, लेट्स गो. हे आमचा कुडाळ शहर आणि समोर दिसता तो मुंबई गोवा हायवे. चला जाऊया. तर मंडळी, ही मच्छिंद्रनाथांची तपोभूमी असा. तुम्ही बघू शकताय. हैसून वरती साधारण 3 किलोमीटर वरती जाऊया आणि थंड हवेचा ठिकाणा तुम्ही एक दिवस येऊन बघा. मुळदे गाव हायवेपासून एक 6 किलोमीटर आतमध्ये असतली आणि हैसून 3 किलोमीटर वरती. तर मस्तपैकी असा, येऊन नक्की बघा. चला तर पुढे जाऊया. फायनली मंडळी पोचलो हैसर त्यांच्या घराकडे. त्यांचा घर आणि ही वाट मस्त. चला खाली जाऊया. खाली येऊन माझी गाडी अशी पार्क केलं आहे आणि हैसर मांजराचा आवाज येऊ लागलो वेगळ्याच पद्धतीने इंग्लिशच्या. म्हणून बघूक गेले खाली, बघतोय तर काय दिसणार नाही व्यवस्थित. असा असा मांजरा मराने म्हणतलो पाहुणं डायरेक्ट येऊन मांजरात बघता, आमका कोणा विचारणार नाही. म्हणून मराने भुतूर जाऊया आधी. भुतूर आजी बसली या. भुतूर इल्यार यो आमका काळो बोको बघू गेलो. कोण इला बसलो बघा, बघता कसं विचारता आमका काय मासे बिशे हाडलाय की नाही. बघ रे ती मांजरा खेळतो बाबा माझ्या ती मी म्हणते हो. यो बोको बसन बघा कसो विचारता आजी एक मासे हाडलंय की नाही का अशी जिलय नुसती. बघा बघा. ता सगळ्या झाल्यानंतर मी हैसर बाहेर इलय त्यांच्या खळ्यात. भूक काय काय मिरचे घातले सुकत मसाल्यासाठी, हडेपण घातले मसाल्यासाठी सुकत. कुरकुरीत जातले मस्तपैकी. उन्हात तसा लागता. उन्हाळो भयंकर सध्या. ही रिक्षा त्यांची 2 गाडी आहे आणि ते गणपती बनवतात. हे बघा, ह्यो मुळद्याचो माझो मामा लागता. तो गणपती बनवतात ते सगळेजण मिळून. बघा, तो स्वतः कलाकार आणि त्यांचे जिलगे म्हणजे त्यांची मुला आणि हे पाठीमागे त्यांचे काजी असत. म्हटलं बघू घेऊया जरा काय काय असा. आणि ही कोंबडी काजी लागले फका लागली का. बोंडू तर दिसणार नाही, नाही तर खाऊक गावलो असतो बोंडू मस्तपैकी. कोंबडी पण असत. कोंबो आणि कोंबडा फिरतात बघा. कोंबो आणि काय काय असा. चला जाऊया पुढे. म्हणतलो फिरता लयच येऊ पाहुणो. आणि ही कसली कसली फुलाची झाडा लायल्या मामान मस्त. त्याच्यानंतर हैसर त्यांचं स्वतःचो पाताडे कुटुंबाचो राजा गणपती बाप्पा. या रोडान गेले मी. जेवण करून झाल्यानंतर मामाबरोबर जरा फिराक गेलंय. वाईट मामा बोललो चल माझ्याबरोबर घरा दाखवतंय मी या बांधलेली. म्हणून त्याच्याबरोबर फिराक गेलंय.
तर मामा घर बांधूची कॉन्ट्रॅक्टा घेता. ह्या एक घर बांधल्यान स्लॅबचा. आता माका दाखव गेलो हाडल्यान दाखव. तर म्हटला बघला मस्तपैकी बांधल्यान. चला तर पुढे जाऊया. तर फायनली सगळ्या झाल्यानंतर हैसर पिंगोळीत आमका मासे दिसले म्हणून मासे घेऊक थांबलो. तर खरबे बांगडे घेतले आयेन आजीन. तर ह्यो तुमका जर ब्लॉग माझा आवडलो असत तर ह्या व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा. बघा मासे कापता ती. तुमचा व्हिडिओ दाखवूया काढून. पिंगोळीच्या मार्केटला रस्त्यावरच आहे या पिंगोळी टिट्यारच. म्हापशेकर टिटा एका म्हणतात. ह्याच्यात चांगले मासे मिळतात म्हणून घेतले. ह्यो ब्लॉग हैसरच संपयतय. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.